आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अभ्यास चाललाय? हो. डॅडा, मला तुझा फोन दे ना. आता फोन कशाला? अभ्यास करतेस ना? अरे डॅडा, वृंदा आंटीला फोन करायचा आहे. हॅलो वृंदा आंटी. काय झालं? ओ माय गॉड, कधी आणि कसं झालं? काय झालं शमू? बरं डॅडा, वृंदा आंटी. वृंदा आंटी? काय झालं वृंदा आंटीला? डॅडा, वृंदा आंटी. वृंदा आंटीला काय झालं सांगशील? डॅडा, वृंदा आंटीचा ऍक्सिडेंट झाला. काय? हो, वृंदा आंटीला खूप लागलंय. तिला हॉस्पिटल मध्ये नेलंय. कोणत्या हॉस्पिटल मध्ये? म्हणजे नेलं होतं, तिला आता घरी आणलंय. चल आपण जाऊया तिकडे. चल. सहा. अरे नुकता चीटिंग करतो हा, लक्ष ठेव याच्यावर. ए गप्रे. दादा चिवडा नंतर घेतो. मला दे. तुला पहिला हवा. कुठे सापडेना झालंय. कुठवर आला तुझे? ऑलमोस्ट झाला. एकदा का एक्झाम झाली ना की मी रिलॅक्स. थँक्यू. घेतली तुमची फीस. आता आपल्या भेटण्याचं निमित्तही संपलं. सापडत कसं नाही बाई, कुठे गेला? सॉरी. आणि एक्झामच्या तयारीसाठी मला शांतता हवी आहे. अगं चुकून झालं. वृंदा, तुम्हाला तर काहीच झालं नाहीये. म्हणजे? अहो म्हणजे समीरने शमिकाला सांगितलं की तुमचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. हो ना शमिका? ऍक्च्युली डॅडा, समीर अंकल काहीच बोलला नाहीये. मी तुला खोटं सांगितलं. का? शमिका, का खोटं बोललीस तू माझ्याशी? का खोटं बोललीस? डॅडा, तू इथे फास्ट यावं म्हणून. जर मी तुला म्हणाले असते मला इकडे यायचंय तर तू मला येऊ नसतं दिलंस. अक्कल आहे का तुला? कोण खोटं बोलायला शिकवतो तुला? ही काय पद्धत आहे बोलण्याची? आणि तिच्यावर कशाला चिडताय? ती लाख सांगेल तुम्हाला वृंदाचं काहीतरी बरं वाईट झालंय म्हणून काय तुम्ही धावत पळत इकडे येणार? म्हणजे तुम्हाला लागलंय हे कळल्यानंतर पण मी इथे नाही यायचं का? काय यायचं? कोण आहात तुम्ही माझे? मला काही झालं तर इथे माझी माणसं आहेत मला सांभाळायला. तुम्ही कशाला येता? काय गरज आहे त्याची? म्हणजे तुमचा आणि माझा काहीच संबंध नाहीये? काय संबंध आहे? आणि संबंध असता तर आज दुपारी असं ताडकन तोडून निघून नसता गेलात तुम्ही. मध्ये सुद्धा असंच एकदा तडकाफडकी शमिकाला इथून घेऊन गेला. आज दुपारी तुम्हीच म्हणालात ना की आता पुन्हा भेटण्याचं काही कारण उरलेलं नाहीये.
मग असं सगळं असताना माझं काहीतरी बरं वाईट झालं हे कळल्यानंतर का धावत पळत आलात तुम्ही ते? आलो कारण माझा जीव आहे तुमच्यावर. प्रेम करतो मी. प्रेम आहे असं म्हणता मग असं का वागता माझ्याशी? दुपारी मला एकटीला तिकडे सोडून निघून गेलात तुम्ही. शमिकाला सुद्धा या घरातून अचानक घेऊन गेला. आणखीन काही दिवस राहू शकला असतात ना इथे? वृंदा, माझी इच्छा नव्हती तिथून जायची. सॉरी, पण स्पष्ट सांगतो, तुमचे बाबा म्हणाले म्हणून मला इथून जावं लागलं. नाही, आमचे बाबा असं बोलूच शकत नाही. ताई अगं, तू कशाला अंदाज बांधतेस बाबा काय बोलू शकतील आणि नाही ते? अगं ओवी, पण मी अगं थांब, बाबा इथेच आहेत, आपण त्यांनाच विचारू. काय बाबा, द्या ना आता उत्तर. बाबा, तुमच्याशी मी या विषयावर स्पष्टपणे बोलले नाही, पण आता बोलते. नाही, तुम्ही म्हणाला होता ना ते दोघे एकत्र आले तर केवळ गरजेपोटी येतील, त्यांच्यात प्रेम नसेल. ताईवर जीव लावणारी व्यक्ती मिळायला हवी. मग आता तर सगळ्यांसमोर स्पष्ट झाले बाबा की अजिंक्य सरांचं वृंदाताईवर प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही आता तिला उत्तर देणं अपेक्षित आहे बाबा. बाबा, तुम्ही खरंच असं म्हणाला होता? बोललो तुम्ही, पण माझी स्वतःची अशी काही कारणं होती.